Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध समान ज्ञान परीक्षा इयत्ता 4 विषय गणित यामधील संख्यांवरील क्रिया यावर आधारित हा एक घटक आहे आणि त्या घटकामध्ये पदावली हा एक उपघटक आहे आणि त्या पदावलीवर आधारित व्यवसाय नंबर 16 आज आपण सॉल्व करणार आहोत. पदावलीवरील व्यवसाय सॉल्व करण्यापूर्वी पदावलीचा एक छोटासा नियम आहे. तो नियम आपण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तो जर नियम तुम्हाला समजला तर तो व्यवसाय तुम्हाला अतिशय सोपा जाईल. पहा इथे तुमच्यासमोर एक शब्द लिहिलेला आहे मी, कंचे भागुबेव. आता कंचे भागुबेव म्हणजे काय? तर कण म्हणजे कंस, भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार आणि बे म्हणजे बेरीज, व म्हणजे वजाबाकी. म्हणजे संख्येवरील क्रिया आहेत, त्याचा हा शॉर्ट फॉर्म आहे. आता पदावली सोडवताना ह्या क्रमानेच पदावली सोडवायची असते. पहा हे ते आहे, कण म्हणजे कंस, म्हणजे पदावलीमध्ये कंस हा कोणत्याही क्रमाला आला तर अगोदर आपण कंस सोडवणार आहोत. आता त्याच्यामध्ये हा कंस वेगवेगळ्या प्रकारचा पण असतो, परंतु आपण चौथीला याच पद्धतीचा कंस आहे, त्याच्यामुळे आपण एवढंच पाहूया. येथे पहा सुरुवातीला कंस आला तर कंस सोडवणार आहोत आणि याच्यामध्ये दोन पार्ट असतात, भागाकार आणि गुणाकार. यापैकी जी क्रिया आधी आलेली आहे ती क्रिया आपण सोडवणार आहोत आणि बेरीज आणि वजाबाकी यांपैकी जी क्रिया आधी आलेली आहे ती आपण सोडवणार आहोत. म्हणजे कंस असेल तर आधी कंस सोडवायचा आणि या चारही क्रियांपैकी भागाकार आणि गुणाकाराला प्राधान्य द्यायचं आहे, जी क्रिया अगोदर आली असेल ती, आणि बेरीज आणि वजाबाकीपैकी जी क्रिया आधी आलेली आहे ती. आता समजा गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी आली असेल आणि गुणाकार हा कुठल्याही क्रमाला असेल, 2 नंबरला 3 नंबरला, तरी पण आधी गुणाकारच करायचा आहे. किंवा भागाकार, बेरीज, वजाबाकी आलेले असेल तर अगोदर भागाकारच करायचा आहे. म्हणजे गुणाकार आणि भागाकाराला आधी प्राधान्य द्यायचं आहे. आणि जर कंस असेल तर अगोदर कंसाला प्राधान्य द्यायचं आहे. इतकं सोपं ते आहे. बघा खाली उदाहरण दिलेले आहे तिथं. इथं 20/5 वजा 2. आता याच्यामध्ये दोन क्रिया आलेल्या आहेत, भागाकार आणि वजाबाकी. तर अगोदर आपल्याला भागाकार सोडवावा लागेल. म्हणजे जी क्रिया आपण सोडवायची आहे त्याच्या खाली मी एक रेष ओढली. 5 चोक 20, इथं 4 आले, वजा 2, म्हणजे याचं उत्तर आलं 4 वजा 2. उत्तर आलेलं आहे त्याचं 2. ठीक आहे ना. पुढे बघा, 8 गुणिले 4 भागिले 16. आम्ही तुम्हाला आधीच सांगितले, गुणाकार आणि भागाकार यामध्ये जी क्रिया अगोदर आलेली आहे ती क्रिया आपण सोडवायची आहे. 8 चोक 32 भागिले 16. 16ने जर 32ला भागले तर 16 दुनी 32, याचं उत्तर सुद्धा 2 येणार आहे. आता खालचं उदाहरण बघा. खाली जरा थोडंसं जास्त क्रिया आलेल्या आहेत खालच्या उदाहरणामध्ये, तरी पण काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला कंचे भागोबेव म्हणजे अगोदर कंस सोडवायचे आहेत. ठीक आहे. मग कंस आधी जे काही कंस सोडवायचे आहेत त्या कंसाच्या खाली आपण रेषा ओढून घेतल्या आणि जे अंक आहेत बाकीच्या क्रिया जशाच्या तशा खाली आपण लिहिलेल्या आहेत. बघा 4 आणि 5 9, हे गुणिले 8 वजा 35 भागिले 9 वजा 4, हा कंस सोडवायचा आहे, उत्तर आलं 5. ठीक आहे. आता इथे बघा भागाकार आहे, गुणाकार आहे, वजाबाकी आणि भागाकार आहे. आता सुरुवातीला जी क्रिया आहे डावीकडून सुरुवात करायची. सुरुवातीला भागाकार आणि गुणाकारापैकी जी अगोदर आहे ती सोडवणार आहोत आपण. म्हणजे ज्या खाली रेष वडली, 9ने 45ला भागलं तर किती उत्तर आहे, 9 5 45. पुढे गुणिले 8 वजा 35 भागिले 5. पुढे चला, इथे गुणाकार आधी आहे, गुणाकार सोडूया. 8 5 40 वजा 35 भागिले 5. बरोबर. आता इथं वजा आहे आणि भागाकार आहे, आधी आपण भागाकाराला प्राधान्य देणार आहोत. 40 वजा 5 7 35 आणि 40 मधून 7 गेले तर उत्तर येतं 33. तर अशा पद्धतीने हा क्रम लक्षात ठेवायचा आहे.
अगोदर कंस सोडवायचा आहे, भागाकार आणि गुणाकारापैकी जी क्रिया आधी आहे ती सोडवायची आहे आणि नंतर ज्या क्रमाने बेरीज आणि वजाबाकी दिलेली आहे त्या क्रमाने आपण ते सोडवायचं आहे. आता हे एक्सप्लेनेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. डायरेक्ट व्यवसाय सोडवला तर ते मुलांना आधी ते समजलं तर पाहिजे, त्यासाठी हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. चला आता आपण व्यवसायावरती जाऊया. पाय ते व्यवसाय 16 आहे. खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर चुकीचे आहे? आता आपल्याला पदावलीची समानता आधी समजून घ्या. इथे पदावली सोडवलेली आहे. आता याला आपण डावी बाजू बोलणार आहोत आणि याला उजवी बाजू बोलणार आहोत. म्हणजे ही बाजू सोडवल्यानंतर 50च उत्तर आलं तर आपण बरोबर बोलणार आहोत. तर त्याच पद्धतीने हे संपूर्ण सोडवून जर 98 उत्तर आलं तरच आपण त्याला बरोबर बोलणार आहोत. म्हणजे ही झाली डावी बाजू आणि ही उजवी बाजू झाली. ते दोघी सेम आल्या पाहिजे. पहा, पहिला आहे 47 वजा 15 अधिक 18 बरोबर 50. आता हे जर तुम्ही सोडवलं तर पहा, बघा 47 वजा 15 अधिक 18 ह्याचं उत्तर काय यायला पाहिजे? 50 उत्तर यायला पाहिजे. आता 47 मधून 15 गेले, 7तून 5 गेले, 2 4तून 1 गेला, 3 पुढे अधिक 8 तसेच आणि 32 आणि 8 जर आपण सॉरी हे तर 18 आहे. 32 मध्ये जर 18 मिळवले तर 8 आणि 2 10 इथे 50 उत्तर येतं. म्हणजे डाव्या बाजूला पण 50 येतं, उजव्या बाजूला पण 50 येतं. म्हणजे हे उत्तर बरोबर आहे, चुकीचं नाहीये. आपल्याला चुकीचं उत्तर पाहिजे. आता आपण इथून पुढे तोंडी सोडूया. 7 अधिक 7 गुणिले 7 आधी गुणाकार करायचा असतो. 7 7 49 आणि 49 मध्ये जर 7 मिळवले तर 98 येत नाहीत. त्याच्यामुळे ब हे चुकीचं आहे. त्याला एक तर आपल्याला सापडलेले आहे ब. पुढे 12 गुणिले 5 वजा 10 अधिक 1 बरोबर 49. आता 12 पंचे 60 वजा 10 किती होतात? 50 अधिक 1 51 पाहिजे, परंतु इथं काय 49 आहे. म्हणजे हे पण चुकीचं आहे. म्हणजे ब आणि क हे चुकीचे आपल्याला सापडलेले आहेत. पुढे बघा इथं 6 अधिक 4 कंसामध्ये आहे गुणिले 3 अधिक 5 बरोबर 35 येतात का? अगोदर कंस सोडवायचा असतो आपल्याला, कंची भागू बेव. 6 अधिक 4 10 गुणिले 3 किती झाले? 10 गुणिले 3 30 अधिक 5 बरोबर 35. म्हणजे हे पण उत्तर बरोबर आहे. आता आपल्याला काय विचारलंय, चुकीचं कोणतं आहे? तर ब आणि क ह्या दोघांचं उत्तर चुकीचं येत आहे. त्यामुळे फक्त ब आणि क पर्याय कुठे आहे? तर पर्याय 4 मध्ये आहे. सो पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. चला आता आपण दुसरा क्वेश्चन पाहूया. पाहिजे दुसरा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती समानता बरोबर आहे? आता आपल्याला बरोबर उत्तर काढायचं आहे. समानता म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी हवी. आता इथे पहा, 15 वजा 5 गुणिले 5 ह्याचं उत्तर काढायचं आहे आणि तेच उत्तर 30 अधिक 35 वजा 15 येते का आपल्याला बघायचं आहे. आता इथं आधी कंस सोडा. 15तून 5 गेले, खरं राहिले 10 गुणिले 5 10 5 50. इथं उत्तर आलेलं आहे 50. डावी बाजू 50 लक्षात ठेवा. 30 अधिक 35 65 होतात. त्यातून 15 घालवल्यावर सुद्धा 50 येतात. म्हणजे इकडे पण 50 इकडे पण 50. म्हणजे अ ही समानता बरोबर आहे. पुढे बघा 9 त्रिक 27 27 अधिक 7 34 होतात. चला इकडे 34 येतात का बघूया. 7 अधिक 3 गुणिले 9 वजा 4 आधी गुणाकार आपण सोडवतो. 9 त्रिक 27 27 आणि 7 34 34 मधून 4 गेले 30 होतात. म्हणजे इकडं 34 येत होतं आणि इकडं 30 येत होतं. म्हणजे ब ही समानता नाही, ही चुकीची आहे. आता क बघूया आपण. 4 पंचे 20 वजा 10 10 उत्तर येतं इथं क चं. इथे पहा आधी कंस सोडायचा. 8तून 3 गेले 5 गुणिले 2 10. म्हणजे इकडे पण 10 येतात, इकडे पण 10 येतात. म्हणजे क ही समानता बरोबर आहे. आता ड बघा 6 6 36 अधिक 6 42 होतात. इथं 42 उत्तर येतं. इथे पुढे 6 भागिले 6 1 अधिक 6 7
म्हणजे तर 7 उत्तर येते आणि तर 42 येते, म्हणजे ड ही समानता चुकीची आहे. म्हणजे बरोबर कुठला आहे? अ आणि क. म्हणजे फक्त आणि फक्त कुठे आहे? फक्त आणि फक्त ऑप्शन नंबर 1 ला आहे. म्हणजे दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. आता प्रत्येक उदाहरण जर सोडवलं तर व्यावसायिक व्हिडिओ खूप मोठा होईल, परंतु आशा करतो की हे तुम्हाला समजत असेल, कारण तोंडी पण झालं पाहिजे परीक्षेला. आता जिथं गरज आहे तिथं आपण सॉल्व्ह करूया. हे पहा, हे उदाहरण थोडं मोठं आहे, ते आपण पटकन सोडवूया. पान थोडं फिरवूया. पुढे बघा, 50 वजा कंसामध्ये 10 अधिक 20 गुणिले 5 भागिले 18 वजा 8 बरोबर किती? याचं उत्तर आपल्याला काढायचे. आता आपल्याला माहिती कंचे भागू बेव, म्हणजे अगोदर म्हणजे कंस सोडवायचे आहेत. मग त्या कंसाखाली आधी आपण रेष वाढवून घ्यायची आहे. अतिशय सोपं आहे. 50 वजा 20 आणि 10 किती होतात? 30 कंस गेला गुणिले 5 भागिले 18 वजा 8 किती होतात? 10 होतात. इथला पण कंस गेला. ओके, पुढे आता अगोदर गुणाकार आणि भागाकारापैकी अगोदर गुणाकार ही क्रिया आहे, त्याच्यामुळे आधी गुणाकार आपण सोडून घेऊया. 50 वजा 5 0 0 5 त्रिक 15 150 आले भागिले 10. तर वजाबाकी आणि भागाकारापैकी आधी आपण भागाकार सोडवतो. 50 वजा 150 भागिले 10 150 भागिले 10 ह्याचं उत्तर किती येतं बघा. 150ला जर 10ने तुम्ही भागितलं तर फक्त शून्याला शून्य जाताना उत्तर येतं 15. ओके, आता 50 मधून 15 गेले तर किती राहतात? तिथं 35 राहतात. म्हणजे 50 मधून 10 गेले, 40 मधून 5 गेले, 35. तर 35 कुठे आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. मग तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता चौथा जो आहे, चौथी पण पदावली आहे, ती पण आपण पटकन सोडूया. आता खरं तर ही तोंडी येईल, परंतु आपण सर्व मुलांच्या दृष्टीने ती सोडवणार आहोत. 11 अधिक 4 कंसामध्ये गुणिले 11 वजा 4 दुसऱ्या कंसामध्ये भागिले 12 अधिक 3 बरोबर किती? आता बघा, 11 आणि 4 किती? 15. कंस आधी सोडवायचे आहेत आपल्याला. गुणिले 11 मधून 4 गेले किती राहणार? 7 भागिले 12 अधिक 3 किती? 15. ओके, आता गुणाकार आणि भागाकारपैकी जी क्रिया आधी येते ती आपण सोडवतो. आधी यांचा गुणाकार करूया. 15 7 105 भागिले 15 आणि 15ने आपण 105 ला भागलं तर उत्तर किती येणार आहे? 7 येणार आहे. 15 7 105. म्हणजे 7 हा ऑप्शन कुठं आहे चौथ्याचा? तर तो ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. सो चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. आता आपण 5व्या प्रश्नावरती जाऊया. ते 5वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर वेगळे आहे? कोणत्या पदावलीचं उत्तर वेगळे आहे? म्हणजे 3 ऑप्शनचं उत्तर सारखं येईल, एकाचं उत्तर वेगळं येईल. चला थोडंसं तोंडी येतंय का बघूया. 20 वजा 10 गुणिले 2 अधिक 10 इथे गुणाकार आधी आपण करणार आहोत. 10 दुनी 20 20 वजा 20 0 अधिक 10 10च उत्तर इथे येणार आहे. म्हणजे उत्तर काय सापडलं आपल्याला? 10. लक्षात ठेवा. चला 50 भागिले 10 गुणिले 2 अधिक 0. तर 50 भागिले 10 10 5 50 इथं 5 आलं. 5 गुणिले 2 10 अधिक 0 म्हणजे 10च आलेलं आहे. इथे पुढे बघा, इथं कंस आधी सोडायचा असतो. 10 अधिक 5 15 25 मधून 15 गेले, उत्तर आलं 10. म्हणजे याचं आणि याचं ऑप्शन 1 2 3चं उत्तर 10 आलेलं आहे. आता राहिलं हेच उत्तर, तरी पण आपण सोडूया. 8 दुनी 16 16 भागिले 4 4 उत्तर येतं. 4 चौक 16 4 4 अधिक 8 12. म्हणजेच उत्तर काय येतं त्याचं? 12. म्हणजे हे वेगळं उत्तर येतं. सो ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. मुलांनी हे छोटे छोटे पदावली सोडावे अशी अपेक्षा आहे आणि आपल्याला परीक्षेत शेवटी तोंडी करायचंच आहे. पुढे पहा, पुढचा हा जो प्रश्न आहे,
इथे 40 आणि इथं एक चौकोन दिलेला आहे आणि प्रत्येक चौकोनाच्या मध्ये एक एक संख्या दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे त्या चौकोनाच्या जागी अनुक्रमे कोणती चिन्ह येतील. आता अशी जी उदाहरणं आहेत ना ती सोडवण्याच्या आधी एक लक्षात ठेवायचं, हे जे इज इक्वल टू साईन आहे एक तर सुरुवातीला येतं किंवा शेवटी येतं. 90% आपला 34चा वर्ग आहे त्याच्यामुळं 90 ते 92% हे जे बरोबरचं साईन आहे ते शेवटीच येतं. त्यामुळे शेवटी साईन जिथं जिथं आहे त्याच पर्यायाचा आपण अगोदर उपयोग करणार आहोत. आता बघा इथे पण शेवटी साईन आहे, इथं पण शेवटी साईन आहे, इथं पण शेवटी साईन आहे, इथं सुरुवातीला साईन आहे. तर आपण एक एक पर्याय घेऊन बघूया. आता पर्याय घेताना थोडासा आपण ट्रिक वापरायची आहे. इथे जर गुणाकार आपण टाकला 40 गुणिले 8 तर इथं 40 गुणिले 8 हे 320 होतात. म्हणजे खूपच मोठी संख्या येते आणि नंतर आपण काही जरी केलं तरी इथं 15 उत्तर येणं जरा अवघड आहे. त्याच्यामुळं हा पहिला गुणाकार काय आपण घेणार नाही. दुसरीकडे बघा इथं भागाकार आहे. चला आता ऑप्शन आपण शोधून बघूया. 40 मध्ये चौकोन, 8 मध्ये चौकोन, 5 चौकोन, 2 आणि 15. आता इथं जर विचार केला तर पहिल्या चौकोनामध्ये काय भागिले, नंतर वजा, नंतर बेरीज, नंतर बरोबर. म्हणजे बरोबर 15 उत्तर येते का ते आपल्याला सोडवायचं आहे. 40 भागिले 8 किती येतात 5. पुढे हे वजा 5 तसे घेतले अधिक 2. आता ह्यांना सोडवलं तर 15 येते का बघा. 5 वजा 5 किती झाले 0 अधिक 2 म्हणजे 2च उत्तर इथे येते बघा. 5 वजा 5 0 अधिक 2 उत्तर किती येते 2 म्हणजे 15 उत्तर येत नाही. त्याच्यामुळे हा ऑप्शन नाही. आता तिसरा ऑप्शन आपण बघूया. परत लिहूया. आता चौकोन न लिहिता आपण डायरेक्ट संख्या लिहूया. 40 चौकोनाच्या जागी चिन्ह लिहूया. 40 भागिले 8 अधिक 5 नंतर काय गुणिले 2 बरोबर किती यायला पाहिजे 15. बघा आधी भागाकार घेतलाय, नंतर बेरीज, नंतर गुणाकार आणि नंतर बरोबरचं चिन्ह. 15 उत्तर येणं अपेक्षित आहे. 40 भागिले 8 किती होतात 5 अधिक 5 गुणिले 2. आता आधी काय करतो आपण गुणाकार करतो. 5 दुने 10 अधिक 5 10 अधिक 5 किती येतात 15. 15 उत्तर आलेलं आहे. म्हणजे हा 3 नंबरचा क्रम व्यवस्थित इथं बसत आहे. मग 6व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. आता पुढचं बघूया. पुढचं आहे बघा 8 गुणिले 1000 अधिक 1000 बरोबर किती गुणिले 1000. बघा 8 गुणिले 1000 अधिक 1000 बरोबर किती गुणिले 1000. अतिशय सोपं आहे, तोंडी पण येईल. पहा डावी बाजू अजून आधी सोडून घेऊया. 8 गुणिले 1000 किती झाले 8000 अधिक 1000 म्हणजे किती झाले 9000 झाले. म्हणजे डाव्या बाजूला 9000 आहे आणि उजव्या बाजूला आपल्याला इथं किती गुणिले 1000 100 किती गुणिले 100 म्हणजे उत्तर 9000 येईल. आता इथं जर बघितलं आपण तर इथं 9000 येण्यासाठी इथं मला वाटतं 90,000 झालेले आहेत होतं कधी कधी. आता इथं 9000 येण्यासाठी बघा इथं किती शून्य आहेत 2 शून्य. हे 2 शून्याला 2 शून्य ऑलरेडी इथं आहेत. आता किती शून्य कमी पडतोय मग कोणती संख्या कमी पडते आता 90. मग ती फक्त 90 इथं घ्यायची आहे. 90 गुणिले 100 किती होणार आहेत 9000 होणार आहेत. म्हणजे इथं फक्त 90 आपल्याला पाहिजेत. मग 90 कुठं आहे तर 7व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 मध्ये 90 आहे. खूप सोपं होतं हे. पुढे एक पदावली दिलेली आहे. अशी उलटी घेऊया आपण. 50 अधिक 5 कंसामध्ये भागिले 5 वजा 4 गुणिले 2 बरोबर 15 वजा स्टार भागिले 3
तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल असं आपल्याला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आधी आपण डावी बाजू सोडून घेऊया, नंतर उजवी बाजू बघूया. डावी बाजू बघा. आता इथे कंस आधी आहे, मग कंस सोडून घेऊया. 50 अधिक 5 55 भागिले 5 वजा 4 गुणिले 2. आता आधी भागाकार सोडावा लागेल. 55ला 5ने भागलं, उत्तर इथं 11. 4 गुणिले 2 तसंच. इथं आधी गुणाकार करायला लागेल. 11 वजा 8, 4 दुने 8 आणि उत्तर किती येतं इथं 3. आता ह्या डाव्या बाजूचं उत्तर किती आलं 3. आता आपल्याला उजवी बाजू पाहूया. आता उजव्या बाजूचं उत्तर सुद्धा किती आलं पाहिजे आपल्याला 3 हे उत्तर आलं पाहिजे, हे आपलं टार्गेट आहे. आता 3 उत्तर येण्यासाठी इथं स्टारच्या जागी कोणता अंक असेल. 15 वजा स्टार भागिले 3. आता आपण असा विचार करायचा आहे की उत्तर किती पाहिजे आपल्याला 3. अगोदर कोणती क्रिया करणार आहे आपण भागाकार. मग अशी संख्या शोधा की इथं अशी संख्या शोधा की त्यांना 3ने भागल्यानंतर जे काय उत्तर येईल ते 15 मधून वजा केल्यानंतर 3 येतात. आता 15 मधून किती वजा केल्यावर 3 येतं तर 12. म्हणजे हा जो पार्ट आहे ते सोडवल्यानंतर इथं 12 उत्तर येणं अपेक्षित आहे. कारण 15 वजा 12 बरोबर किती यायला पाहिजे 3 यायला पाहिजे. मग इथं कोणती संख्या पाहिजे की ज्याला 3ने भागल्यावर उत्तर 12 येईल. चला ऑप्शनमध्ये आपण शोधूया. 24ला जर 3ने भागलं तर 12 येईल का 3 8 24 म्हणजे 8 येईल नाही. पुढे 33ला 3ने भागलं तर उत्तर 11 येईल. 36ला जर 3ने आपण भागलं 3 1 3 3 दुने 6 म्हणजे 12 इथं उत्तर येईल आणि 15तून 12 गेल्यावर उत्तर किती येणार आहे 3. त्याच्यामुळे इथं 8व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. बघा थोडं स्पष्टीकरण मोठं होतंय परंतु मुलांना ते समजलं पाहिजे. पुढचा जो आहे पुढचा पण सेम तसाच आहे. 45 भागिले 5 अधिक 4 गुणिले 3 वजा 15 बरोबर 18 भागिले किती. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता ऑप्शन येईल. चला आपण आता पटपट डावी साईड सोडून घेऊया. आधी इथं भागाकार आहे. 5 9 45 अधिक 4 गुणिले 3 वजा 15 बरोबर 9 अधिक इथं अधिक गुणाकार 4 त्रिक 12 वजा 15. 12 ने 9 किती होतात 21 होतात वजा 15 आणि 21 मधून 15 गेल्यानंतर उत्तर येतं 6. म्हणजे इथं उत्तर किती आलं 6. आता अतिशय सोपं आहे. आता ह्या दोघांचं सोडवून पण उत्तर किती आलं पाहिजे 6 उत्तर आलं पाहिजे. म्हणजेच 18ला कितीने भागल्यानंतर उत्तर 6 येतं. चला आपण ऑप्शन बघूया कितीने आधीच ठरवून टाका किंवा 6ने जरी 18ला भागलं तुम्ही तरी पण उत्तर येणार आहे. किती उत्तर येणार आहे इथं 3. बघा 3च्या पाड्यात 6 नंबरला 18 आहेत म्हणजे उत्तर किती येणं अपेक्षित आहे इथं 3 उत्तर येणं अपेक्षित आहे. मग 3 ऑप्शन कुठे आहे बघूया. 5 आणि 4 9. आपल्याला काय पाहिजे 3 ऑप्शन पाहिजे नाही. 3 दुनी 6 आपल्याला 3 ऑप्शन पाहिजे. 8तून 5 गेले 3 म्हणजे 3 हे उत्तर बरोबर इथं येत आहे. सो 9व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. वेगळ्या पद्धतीने ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी इथं. 9व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता आपला शेवटचा प्रश्न 10वा प्रश्न आहे. पहा पुन्हा तसंच दिलेलं आहे की इथं कोणत्या प्रकारची चिन्ह वापरावी लागतील. म्हणजे हे उदाहरण सत्य होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या चिन्हाचा क्रम चौकटीच्या जागी योग्य ठरेल. आता मी तुम्हाला सांगितलं की इज इक्वल टू साईन हे शेवटी येतं चौथीला 90% तरी, परंतु इथं ऑलरेडी दिलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला फक्त चिन्हाचा क्रम इथं ठरवायचा आहे. आता आपण लिहूया पटापट संख्या लिहूया. चौकोन काय लिहित बसत नाही आपण. बरोबर 1 ह्यांच्यामध्ये कोणता चिन्हाचा क्रम लावावा लागेल म्हणजे उत्तर काय होईल 1 येईल. आता इथं आहे बघा अधिक, इथं आहे भागिले, इथं आहे गुणिले, इथं आहे वजा. बघा आधी भागाकार सोडवायचा असतो. 8 9 72 इथं आले 9 19 अधिक 9 पुढे
गुणिले 3 वजा 9 बरोबर 1 येते का? इथं आधी गुणाकार करायला लागतो. 19 अधिक 9 त्रिक 27 वजा 9. बघा 19 मध्ये जर 27 मिळवले आणि त्यातून जर 9 घालवले तर उत्तर 1 येणारच नाही. त्याच्यामुळे हा पहिला जो आहे पहिला आपल्याला सोडवून जमणार नाही. पहिल्याचं उत्तर हे योग्य बसत नाहीये. पुढचा जो आहे पुन्हा संख्या लिहूया आपण. 19 पुढे 72 पुढे 8 पुढे 3 पुढे चौकोन 9 उत्तर यायला पाहिजे 1. आता आपण आधी बेरीज इथं पण आधी बेरीज घेतली नंतर गुणाकार केला तर ह्या संख्या काय होतात खूप वाढतायत. तरी पण आपण अंदाज जर घेतला तर 19 बघा इथं 19 अधिक टाकलं आणि इथं आपण गुणिले टाकलं आणि इथं जर भागाकार टाकला तर आपण जर अंदाज घेतला तर आधी आपल्याला इथं गुणाकार करायला लागेल. आणि 8 दुने बघा इथं 16 हातचा आला 1 आणि 8 सती 56 आणि 1 57. आता एवढी मोठी संख्या आली आणि त्याला जर 3 ने आपण भागलं आणि परत त्याच्यामध्ये जर 19 मिळवला आणि तर त्याच्यातून 9 वजा केले तर 1 हे येणार नाही. हा कॉमन सेन्स आहे. सोडवून पाहू शकता. परंतु इकडं पूर्ण मोठ्या क्रिया दिलेल्या आहेत आणि त्याच्यातून इकडं शेवटी वजा 9 जरी केले तर उत्तर 1 हे येत नाही. त्याच्यामुळे आपण पुढचा पर्याय डायरेक्ट वापरूया. इथं आहे बघा बेरीज 3 नंबरला. इथं आहे भागिले, इथं आहे वजा आणि इथं आहे गुणिले. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण काय करतो भागाकार करतो. 19 अधिक 8 9 72 वजा सॉरी थोडंसं खाली गेलं. पहिल्यांदा आपण भागाकार केला बघा इथं 8 9 72 9 नंतर 19 अधिक तसंच खाली घेतलं पुढे वजा 3 गुणिले 9 बरोबर 1. आता इथं काय आहे गुणाकार आहे आधी. मग 19 अधिक 9 वजा 9 त्रिक 27 बरोबर किती यायला पाहिजे 1 यायला पाहिजे. हे उत्तर आपलं टार्गेट आहे. आता 19 आणि 9 किती होतात 28 वजा 27. मग 28 वजा 27 जर केलं तर उत्तर काय येतं 1 येतं. त्याच्यामुळे डावी बाजू उजवी बाजू सेम होते. त्याच्यामुळं अधिक भागिले वजा गुणिले. अधिक भागिले वजा गुणिले कुठे अधिक भागिले वजा गुणाकार तर ऑप्शन नंबर 3 ला आहे. सो ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आशा करतो की हा व्हिडिओ सर्वांना समजला असेल. पदावली हा भाग आहे. त्याच्यामुळं पदावलीचा व्यवसाय सोडवताना एक्सप्लेनेशन खूप महत्त्वाचं आहे. डायरेक्ट जर तोंडी उत्तर सांगितली तर मुलांना तो पार्ट व्यवस्थित समजत नाही आहे आणि मुलांना समजणं हे आपलं टार्गेट आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक्सप्लेनेशन देणं गरजेचं आहे. आशा करतो की हा भाग पूर्ण तुम्हाला समजला असेल. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशनच्या रूपामध्ये येतील. आता पुढचा जो व्यवसाय नंबर 17 आहे तो विभाज्यतेच्या कसोट्या यावर आधारित आहे आणि तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.